राज्य सरकारचं सर्वसामान्यांची लूट, सर्वसामान्यांची लूट, सर्वसामान्यांची लूट आमची अनेक आंदोलन झाले। पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात झालं। नंतर त्याच्यामध्ये E20 पेट्रोल डिझेलचा विषय आला। 20% पेक्षा जास्त त्यामध्ये इथेनॉल वापरलं। लोकांच्या गाड्या मशिनरी बंद पडत आहेत, त्याचा आम्ही निषेध नोंदवला। इथं नोटबंदी पासून ते गॅस सिलेंडर महाग, पेट्रोल डिझेल महाग, त्याच्यापासून ते विद्यार्थ्यांच्या लाठीकाठीच्या हल्ल्यापर्यंत आम्ही प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे। आज सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे विषय आहे तो स्मार्ट मीटरचा विषय आहे। मागच्या मीटरला सरकारनं हजारो कोटी रुपये खर्चले, ते नवीन मीटर आहेत आणि गरज नसताना अदानीच्या घशात घालण्यासाठी MSEB ऑफिस आणि कार्यालय आणि गोरगरिबांचे जे मीटर बसलेले आहेत त्याचा पैसा डायरेक्ट अदानीला आहे। त्यांचा फायदा करून देण्यासाठी अदानीचे कार्यकर्ते असलेले देवेंद्र फडणवीस साहेब, पुन्हा आपले मोदी साहेब हे जे आहेत ते त्यांचं काम करतात। अदानीचं शक्तीपीठ मार्ग राज्यातून चाललाय, या जिल्ह्यातून चाललाय, अदानीचा कोळसा वाहण्यासाठी चाललाय, त्याचाही आम्ही निषेध नोंदवला। पण हा स्मार्ट मीटर गोरगरिबांच्या मुळावर उठलेला आहे, कारण की ज्या गोरगरिबांकडे पैसेच नाहीत, मध्यमवर्गीय आणि अल्प पैसे असलेला शेतकरी फार नागरिक खूप आहे या राज्यामध्ये, त्यांनी जायचं कुठं? त्याचा बॅलन्स संपला, प्रीपेड मीटर आहेत, ते बॅलन्स संपला की लाईट जाते आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे पैसे येतात त्यावेळेस ते रिचार्ज करणार। आज काय मागणी केली, मग आज त्यांनी काय प्रतिसाद दिला? आज आम्ही सांगितलं की जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही निवेदनात सांगितलं की आजपासून या जिल्ह्यामध्ये आम्ही स्मार्ट मीटर बसवू देणार नाहीत। प्रशासन जबाबदारी झटकतंय, आम्ही म्हणलं तुमच्या वरिष्ठांना कळवा, आजपासून मीटर सक्ती केली जाणार नाही। सक्तीने मीटर बसवलेले आहेत, दुप्पट तिप्पट लाईट बिल येत आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही आज हे आंदोलन केलं। मीटर बसवलं तर परत आम्ही आता यापुढे मीटर फोडायचं आंदोलन सुरू करू। आम्ही जाहीर करतो, कारण की हा गोरगरिबांच्या खिशाला कात्रीचा विषय आहे, त्यांच्यावर जो अन्याय होतोय त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी उठलेलो आहे। काय नेमकी तुमची भूमिका काँग्रेस पक्षाची? आज तुम्ही पाहताय की मागे महाविकास आघाडीचं सरकार असताना 8 तास तरी लाईट शेतकऱ्यांना मिळत होती, म्हणजे जे काही ग्राहक आहेत जे वीज वापरतात त्यांना मिळत होती। आज ती सुद्धा मिळत नाही ना। आज जर तुम्ही बघितलं तर स्थिर आकार इतके मोठे वाढवलेले आहेत, त्यातनं आज वीज बिल दर वाढव झालेली आहे। खरं मी ह्या सरकारचा निषेध करतो आणि मला वाटतंय की हा स्मार्ट मीटर जे तुम्ही बसवताय या स्मार्ट मीटरमध्ये अनेक दोष आहेत। आज हे दोष तुम्ही काढू शकणार नाहीत, त्यामुळं आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि जर हे मीटर बसवले तर आम्ही फोडून काढू ते मीटर, एवढं लक्षात राहू द्या। विरोधात आंदोलन करण्यात आले, काँग्रेस पक्षाची नेमकी स्मार्ट मीटर विषयीची भूमिका काय आहे? याच्यामध्ये जुने मीटर आहेत, त्या मीटरचं लाईट बिल आणि स्मार्ट मीटरचं लाईट बिलामध्ये खूप फरक पडायला लागला आणि त्यांनी स्वतः MSEBच्या इंजिनियर्सनी त्याचा अनुभव घेतलाय, बघितलाय, सांगितलंय आणि ते आत्ता सुद्धा कबूल करतात की त्यात फरक आहे, पण त्यांना वरून आदेश असल्यामुळे ते करतायत। हा वरचा आदेश बंद झाला पाहिजे, स्मार्ट मीटर वापरलंच नाही पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेमुळे आज हा मोर्चा काढून त्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि आमची भूमिका अशी आहे की स्मार्ट मीटर आम्ही बसवू देणार नाहीत, ते बस निर्णय होऊन जर बसवायले तर आम्ही बसवू देणार नाहीत। आमच्यावर भले केसेस आज या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं पूर्ण जिल्हाभरामधून सगळे काँग्रेसचे पदाधिकारी आणि सर्व महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे। या महावितरण कार्यालयासमोर स्मार्ट मीटरच्या विरोधात या ठिकाणी आम्ही हा मोर्चा आणलेला आहे। स्मार्ट मीटर हे सर्वसामान्य जनतेसाठी एक जाचक अटी जसं आपण एखाद्याला लादतो त्याप्रमाणे हे स्मार्ट मीटर त्यांच्यावर लादलं गेलंय आणि आताच आपण ऐकला आहात सर्वसामान्य लोकांच्या सुद्धा ज्या भावना आहेत किंवा त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच आम्ही त्यांचे प्रश्न या ठिकाणी मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। दुपटीनं वीज बिल येणं आणि प्रत्येक महिन्याला ते वीज बिल त्याच तारखेमध्ये पे केलं तर पुढे लाईट चालू राहणार नाही, तर लाईट डिस्कनेक्ट होणार। या प्रकारे जर शेतकरी वर्गाला, सर्वसामान्य कष्टकरी वर्गाला
जर अशा प्रकारचे मीटर देण्यात आले तर त्यांनी जगायचं कसं? त्यांचं जीवन या स्मार्ट मीटरच्या काट्यावरती चालणार आहे का, हे आम्हाला सरकारला विचारायचंय. कारण काटा बंद झाला की त्यांचं जीवन अंधकारमय होणार आहे. त्यासाठी या जाचक स्मार्ट मीटरला रद्द करून पहिलं जे मीटर आहे त्याच्यामध्ये सुधारणा करून ते सुरळीतपणे ठेवण्यात यावं. शेतकरी वर्गाला समजून घेण्यात यावं. प्रत्येकाचीच कॅपॅसिटी नसते की त्याच दिलेल्या तारखेमध्ये वीज बिल त्यांच्याकडून भरणा करण्यात येईल. कारण आपण शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आज आहेत. शेतीमालाला भाव नाही, त्या प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करत, प्रत्येक समस्येला तोंड देत आज सर्व समाज या सगळ्या गोष्टीला तोंड देत उभा आहे. आणि त्याच्यामध्ये परत हे स्मार्ट मीटर प्रत्येकाच्या डोक्यावर एक टांगत्या तलवारीसारखं बसवलेलं आहे. तर हे बंद करण्यात यावं अशी आमची या पक्षाच्या वतीनं सर्वसामान्य लोकांची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी उभे आहोत. करण्यात आलेलं आहे. काय कुठल्या मुद्द्याला घेऊन तुमचं आंदोलन आहे? लाईट बिल विषयी म्हणजे कसं आहे, मीटर माझ्या घरी स्वतःच्या घरी बसवलं. मीटर स्टार्टिंगला माझ्या मीटरला 900 रुपयेपर्यंत बिल येत होतं. मीटर जेव्हा बसवला तेव्हा स्टार्टिंगला 9,500 बिल आलं. परत दुसऱ्या महिन्यात मी गेले तिथे विचारायला MSEB ला. सर बोलले की आमच्याकडे काही नाही, ज्यांनी टेंडर घेतले त्यांना जाऊन पकडा. परत आले मी, जाऊ द्या म्हणलं, भरलं तेवढं 9,500. परत दुसऱ्या महिन्यात आणखीन 7,500 रुपये बिल. म्हणजे 7,500च्या खाली बिलच येणार झाले. 3 महिने कंटिन्यू झालं. आता सध्याला माझं मीटर बंदच आहे. मग मला एवढं सांगायचं की जर आपल्यासारखे लोक जर एवढं बिल भरू शकत नाही तर सामान्य लोकांचे काय हाल होणार आहेत. आता एक म्हातारी आणि म्हातारा आमच्या म्हणजे उमरगामध्ये राहत, त्यांना महिन्याला 500 रुपये बिल येत होतं. म्हणजे छोटंसं घर आहे त्यांचं, त्यांना आता 3,500 रुपये बिल येऊ लागले. आणि ते कोणच नाही, मूल पण नाही त्यांच्याकडे, दोघच नवरा बायको व्हायचं. रद्द करायच्या मागणीसाठी रद्द करायचं आणि हे करावंच अशी मला वर सरकारकडे मागणी आहे. आणि काँग्रेस पक्षाकडून पण आम्हाला हे सर्व करायचं आहे. मीटर रद्द आणि आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. काँग्रेस पक्षाचा विजय, काँग्रेस पक्षाचा विजय.